नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे एसटी आगार की समस्याओं को लेकर शिवसेना उद्धव ठाकरे गुट आक्रामक हो गया है। पूर्व सांसद राजन विचारे और जिला प्रमुख केदार दिघे के नेतृत्व में एसटी विभाग को ज्ञापन सौंपा गया। पार्टी ने आरोप लगाया कि एसटी बसों की हालत खराब है, यात्रियों की सुरक्षा खतरे में है और कर्मचारियों के वेतन व भत्ते लंबे समय से लंबित हैं। ज्ञापन में मानसून से पहले सभी बसों की मरम्मत, बस स्टैंड पर सीसीटीवी लगाने और नई ई-बस व सीएनजी बस सेवा बढ़ाने की मांग की गई है। ठाणे आगार में महिलाओं के लिए शौचालयों की कमी, हॉकर्स की समस्या और बढ़ते अपराधों पर भी नाराजगी जताई गई। शिवसेना ने चेतावनी दी है कि यदि 15 दिनों के भीतर कार्रवाई नहीं हुई तो पूरे ठाणे जिले में बड़ा आंदोलन किया जाएगा। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। मला वाटतं या बस जो हे आहे बस स्टेशन आहे हा जवळजवळ मला वाटतं 60 ते 70 वर्षापूर्वी बांधलेला आहे। म्हणजे आम्ही त्यावेळेस लहानपणी शाळेत जायचो तेव्हा ते मला वाटतं त्यावेळेचं बांधकाम आहे आणि तुम्ही बघितलं त्यानंतर एक पैशाची सुविधा त्या ठिकाणी दिलेली नाही। आज तुम्ही बघितलं ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे एसटीचे हे आहेत, बाबा आदम जमान्यापासून फक्त चे सर्व बस स्थानक आहेत, त्यांना कुठली सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही। त्या ठिकाणी जे टॉयलेट आहेत महिलांना मोफत त्या ठिकाणी हे आहे आणि त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर जे स्वच्छतागृह आहे त्या ह्याच्यामधला कॉन्ट्रॅक्टर महिलांकडून पैसे घेतो आणि हे झोपलेले आहेत इथले मॅनेजर। आज इकडची अवस्था बघितली, ज्येष्ठ नागरिकांकडून 200 रुपये घेतले जातात 500 आणि ते ऍक्च्युअली तसं बघितलं तर फ्री आहे। तुम्ही ऑनलाईन करा ना। तुम्हाला जर हे जमत नसेल तर किती वेळ लागतो त्याला? आधार कार्डची प्रोसिजर पण तुम्हाला माहिती आहे। आधार कार्ड आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आधार कार्ड मिळू शकतो। 3 महिने झाले त्या ठिकाणी त्या नागरिक लाईन लावून तिथे उभे आहेत। तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बसायची सोय नाही, पंख्याची सोय नाही, तिथे टॉयलेट नाहीये आणि अशा अवस्थेमध्ये आज हा एसटी महामंडळाचा जो कारभार चालू आहे या ठिकाणी आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे 2 मंत्री आहेत। एक तर मुख्यमंत्री होते, दुसरे इथले परिवहनचे मंत्री आहेत। त्यांना टेस्ला गाडी पुराला घ्यायला त्यांना हे आहे, टेस्ला गाडीसाठी आहे, पण एसटी महामंडळासाठी ज्या काही सुविधा द्यायसाठी त्यांना तेवढा वेळ नाहीये, कारण ते मोठ्या ह्याच्यामध्ये कामामध्ये व्यस्त आहेत। आज तुम्ही बघितले असेल, आज ह्या परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल की ह्या सर्वात महत्वाचं असं स्टेशनचं हे आहे। या ठिकाणी त्यांनी काहीतरी मला वाटतं एक 3 ते 4 वर्षापूर्वी भूमिगत पार्किंगचा प्रपोजल या ठिकाणी मंजूर केलं होतं आणि ते सुद्धा अजून त्याचा काय नाही। या परिवहनच्या बसेस ह्या वरती तिकडे पार्किंगला लावतात, इकडे झाल्यानंतर साठीच वरती। आज परिवहनच्या आमच्या डेपोला इथे पार्किंगसाठी जागा सुद्धा नाहीये, साठीच वरती पूर्णपणे लाईन लागलेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर वंदना टॉकीज नेहमी पाण्याखाली असतो साहेब। त्यानंतर आमचं त्या ठिकाणी एसटी वर्कशॉपची तर जागा मला वाटतं बिल्डरच्या घशात घातलेली आहे। तिथे वर्कशॉपसाठी वसाहत तिकडे या आमच्या कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी वसाहत तिकडे होती, ती काढून त्या ठिकाणी एका बिल्डरच्या घशात घालण्याचं काम त्या ठिकाणी झाडं कापून मोठमोठी झाडं कापली जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितले असेल एसटी महामंडळाचे आज आम्हाला ते कर्मचारी भेटले होते, ते सांगत होते आम्हाला काही भत्ते आमचे बाकी आहेत। कोरोना काळामध्ये या मंडळीने काम केलं, त्याचा सुद्धा अजून भत्ता मिळालेला नाही आणि आज तुम्ही बघितलं तर महागाई भत्ता मिळालेला नाही। असे कित्येक त्यांचे प्रश्न आहेत। आज तिकडे बघितलं असेल कर्मचारी आहेत ते जुन्या धोकादायक इमारतीमधून काम करतायत, कधी ते स्लॅब कोसळे सांगता येत नाही। त्याबरोबर मला वाटतं प्रवासी सुद्धा त्यामध्ये जागा होतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील किंवा लहान मुलं असतील। अशा पद्धतीने संबंध तुम्ही बघितलं असेल, हे संबंध वाटोळं करण्याचं काम या माध्यमातून हे सरकार करते। या ठिकाणी दुर्दैव आहे या ठाण्याचं, या ठाण्याला मुख्यमंत्री सुद्धा राबले होते, या ठिकाणी परिवहन मंत्री सुद्धा या ठिकाणी आहेत, परंतु आज संबंध ठाणे जे आहे हे बेदखल झालेले आहे आणि या ठाण्यामध्ये तुम्ही आज जर बघितलं असेल ह्या संबंध तुम्ही एसटीचा जो कारभार बघितला असेल
ते मला वाटतं त्यांना वेळ नाहीये आणि मला वाटतं त्यांना घरी बसवलं पाहिजे. या निमित्ताने मी त्यांना इशारा देतोय की आज जर या 15 दिवसामध्ये हे जर व्यवस्थित झालं नाही तर मला असं वाटतं की या ठिकाणी परत एकदा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. ओके.